नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। आपण वेलकम सीड्सची फुलकोबी साचेजवळ प्लॉटवर आलोय। भाऊंनी साचेजवळ लागवड केली, त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ नमस्कार। नमस्कार। जरा मोठ्याने बोला, आपलं नाव सांगा। वैभव शांताराम सातपुते, राहणार खंजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। बरं, आपण जी फुलकोबी लागवड केली वेलकम सीड्सची, कोणती व्हरायटी लागवड केली? वेलकम 764। 764। लागवड तारीख कधीची? 19 फेब्रुवारी 2025। बरं, आपण किती क्षेत्र लागवड केलंय? आता सध्या 1 एकर लागवड केलेली आहे। 1 एकर लागवड केलंय आणि परत याच्यानंतर परत लागवड केली अजून ती 7 मार्च 7 मार्चला किती केली लागवड? ती 17.5 एकर। ती पण 1 एकर आहे? ती पण 1 एकर। बरं, जी आपण आता 764 लागवड केली, तुम्हाला व्हरायटी कशी वाटली? व्हरायटी एकदम मस्त आहे। पानाला उन्हाळ्याचा पिवळापणा येतो, तो पिवळापणा अजिबात काही दिसत नाही, पूर्ण पांढरा शुभ्र गड्डा आहे। आणि विकायला कशी वाटली बा व्हरायटी? व्हरायटी जे आपण बोलतो बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेत ही पण व्हरायटी विकण्याच्या दृष्टिकोनात व्यापारी लोक चांगल्या प्रकारे मागणी करतात। बरं, तुम्ही कधीपासून लागवड करताय 764ची? 3 वर्ष झाली लागवड करतो। 3 वर्षापासून। तुम्ही जे आता 764 लागवड केली, आता पहिला 1 एकरचा प्लॉट चालू झाला, आता परत दुसरा 1 एकरचा प्लॉट लागवड केलेली आहे मागच्या बाजूला। बरं, एकंदरीत तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बरं 764 बद्दल? कशी वाटली, म्हणजे काय केलं पाहिजे, लोकांनी लागवड केली पाहिजे, काय वाटतं? 764 जर उन्हाळ्यात लावायची असेल तर बिंदास शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या याच्यात पूर्ण उन्हाळा किती 40 डिग्री सेल्सिअस आता चालू आहे, तर उन्हाळ्यात एवढी असताना सुद्धा एवढा पांढरा शुभ्र गड्डा येतो, तर आपल्याला व्हरायटी चांगली आहे आणि हमखास बाजारभाव पण भेटतो। तर उन्हाळ्यात जर कोणाला लागवड करायची असेल तर 764 लागवड केली। शेतकरी बंधूंनो पाहू शकता दादांच्या हातात जो गट्टा, या गट्ट्याचं साधारणतः एका गट्ट्याचं वजन किती येतंय? हे 800-900 1 किलो, 800-900 ते 1 किलो पर्यंत येतोय। शेतकरी बंधूंनो, 764चा जो पिरियड आहे रोप टाकायचा 15 जानेवारी पासून तर 20 फेब्रुवारी पर्यंत रोप टाकू शकतात आणि तिथून पुढे तुम्ही 1 महिना लागवड करू शकतात। एकंदरीत 764 जी लागवड केली, तुम्ही समाधानी आहेत? हो, समाधानी। धन्यवाद, थँक्यू।